गावामध्ये मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांचं जुनं पुरातन मंदिर आहे। सालाबादाप्रमाणे म्हणजे आम्हाला आठवत नाही कधीपासून यात्रा अक्षय तृतीयाला यात्रा भरते। यात्रेला सकाळी पैठणहून कावड्याने पाणी आणले जाते व सकाळी ते दिवस उगायच्या टायमाला पाणी मिरवणुकीद्वारे सोडलं जाते। दुपारी गावातले सर्व भाविक मनोभावे नैवेद्य करून दंडवत घालून देवाच्या चरणी लीन होतात व नंतर 5च्या नंतर गावात सगळे जे लोकांनी काही नवस दिलेले असते पेढा असो गुळ असो याची वाटप केली जातात व 8 वाजता छबिना मिरवणूक होती। छबिना मिरवणूक झाल्यानंतर काही थोडेसे छोटेसे मनोरंजन कार्यक्रम असतील। सगळे लोक सगळे जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्रित येतात। आजपर्यंत आमच्या गावाचा इतिहास आहे, आमच्या गावात कसल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही। सगळे लोक एकदम सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने हे अक्षय तृतीया या देवाचा उत्सव साजरे करतात। गावात काय असतं सर्व लोक गावात एकत्रित येतात। आज कुणी बाहेरगावी असू कुणी कुठे असू सगळे पाहुणे रावळे सगळे गावात येतात व सगळ्यांचा एक उत्साह असतो। त्या उत्साहाच्या भरात आतिषबाजी ते लोक एकदम सोयीपद्धतीने करतात।